नमस्कार मित्रांनो, कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तर पिया, तुला काय होतंय? कुणालने काळजीने विचारलं. तिने नकारार्थीच मान हलवली. हे बघ, डॉक्टर येतीलच थोड्या वेळात. मी बोलावलं आहे, तू आराम कर. त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तशी ती अजूनच त्याच्या जवळ सरकली. पिया, तिला असं बिलगलेलं बघून त्याने तिच्या कपाळावर हळूवार हात फिरवला. सॉरी, तिने बारीक तोंड करतच सांगितलं. आज सकाळीच ते थायलंडला आले होते, पण इथे आल्यापासून तिची तब्येत मात्र ठीक नव्हती. कालपासून तिला थकवा जाणवत होता, पण आज सकाळपासून उलट्या आणि चक्कर याचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. म्हणून त्याला आता खूपच काळजी वाटू लागली होती. ठीक आहे, तुला सवय नाही आणि त्यात असं सारखं क्लायमेट चेंज त्यामुळे होत असेल, तो तिला समजावत बोलला. पण तिला मात्र लगेच रडू आलं आणि ती त्याला मिठी मारून रडायला लागली. अगं ये वेडाबाई, त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि समजवायला लागला. पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. त्याला अजूनच बिलगुंदी रडत होती. तिच्या अचानक अशा वागण्याने त्याला कसं वागावं ते कळतच नव्हतं. तिला गप्प कसं करायचं या विचारात तो हरवला होता की दरवाजाची बेल वाजली. त्याने लगेच जाऊन दरवाजा उघडला. समोर उभे असलेल्या डॉक्टरांना बघून त्याने मनात हुश केलं. डॉक्टरांना पिया होती तिथे घेऊन जात त्याने थोडक्यातच तिची अवस्था डॉक्टरांना सांगितली. तिला चेक करताना डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले. दोघांच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन स्पष्टपणे दिसू लागलं होतं. पिया थोडीशी गोंधळूनच उत्तरं देत होती. प्रश्न संपले की डॉक्टरांनी पियाच्या हातात एक किट दिली आणि ती टेस्ट करायला सांगितली. दोघांचाच गोंधळ झाला. टेन्शनमध्ये पिया हातातल्या किटकडे बघतच उभी होती. एकदा कुणालकडे बघत होती, तो सुद्धा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनेच बघत होता. त्याच्या वरचे सगळे गोंधळलेले भाव तिला अजूनच टेन्शन देत होते. शेवटी ती तिथेच रडायला लागली. डॉक्टर गोंधळून तिच्याकडे बघू लागले. एनी प्रॉब्लेम? दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत लेडी डॉक्टरने विचारलं. कुणालने मानेनेच नकार देत पियाला टेस्ट करायला सांगितलं. शी इज प्रेग्नेंट? पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवणाऱ्या किटकडे बघत डॉक्टर म्हणाल्या. पियाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. कुणालला तर काय बोलावं, कसं एक्सप्रेस करावं ते कळतच नव्हतं. तो अगदी स्मितच उभा राहिला. काही गोष्टी समजावून सांगून आणि मेडिसिन देऊन डॉक्टर निघून गेल्या. कुणाल, तुम्हाला आनंद नाही झाला? त्याच्याकडे बघून तिला काहीच कळत नव्हतं. म्हणून तिने विचारलं. नाही म्हटलं तरी तिच्या मनात एक अनामिक भीती घर करून होती. आपण आजच परत जायचं आहे. तिला मिठी मारत तो फक्त एवढंच बोलू शकला. तुम्हाला आनंद नाही झाला? मिठीतून बाजूला होऊन तिने घाबरतच विचारलं. खूप खूप आनंद झाला आहे. मला कळत नाही मी कसं एक्सप्रेस करू ते. त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं. पण तरीही तिला ते पटलं नव्हतं. सॉरी, म्हणजे मला कळलंच नाही ते. असं अचानक ती इमोशनल झाली होती. तरी रडू आवरत होती. तू रडतेस का? आणि अचानक काय अचानक? तिच्या कपाळावर हलकेच मारत तो बोलला. तुम्हाला खरंच आनंद झाला आहे ना? सांगा ना, मला खूप भीती वाटते. तिचे डोळे पुन्हा व्हायला लागले होते. आपण इथे त्याच्यासाठी आलो होतो ना? मला नव्हतं माहीत ते तर आधीच झालं आहे. तो मिश्किल नजरेने तिच्याकडे बघत बोलला. तिने मात्र लाजूनच खाली बघितलं. आपण आजच घरी जायचं आहे. तुला आता असं फिरलं तर त्रास होईल. तो काळजीने बोलला. तशी ती उदास झाली. काय झालं? तू अशी उदास का आहेस? त्याने तिची हनुवटी उचलून वर करत विचारलं. मला तुमच्यासोबत अजून फिरायचं आहे. तिने बारीक चेहरा करतच सांगितलं. अजिबात नाही. बघितलंस ना तुझी आत्ताची अवस्था कशी झाली आहे. फिरायला पुन्हा येऊ आपण कधीतरी. तो तिच्यावर चिडूनच बोलला. ती मात्र नाराज होऊन डोक्यापासून अंगावर चादर घेऊनच झोपली. पिया, पिया, यार लिसन ना. तो तिथेच उभा राहून काकुळतीने तिला हाक मारत होता. पण तिने रिस्पॉन्स मात्र काहीच दिला नाही. फक्त उद्याचा दिवस, तो बोलला. नाही, अजून 1 आठवडा. तिच्या आवाजात ठामपणा होता. तू खूप हट्टी झाली आहेस. तो काहीसा मात्र चिडूनच बोलू लागला. तुमचेच गुण लागलेत. तिने आतून चिडून सांगितलं. त्याने दीर्घ उसासा सोडला आणि काही न बोलता बाल्कनीत जाऊन बसला. ती सुद्धा तशीच थोडा वेळ पडून राहिली. काहीच आवाज आला नाही म्हणून तिने हळूच चादर बाजूला करून बघितलं. तो दिसला नाही. पूर्ण बेडरूममध्ये नजर फिरवली. तो कुठेच नव्हता. तो दिसला नाही म्हणून मनात खट्टू होऊन ती त्याला शोधून बाल्कनीतच गेली. पियाचा हट्ट बघून कुणाल गप्प बाल्कनीत येऊन बसलेला होता. त्याला स्वतःला थोडा वेळ हवा होता. या आनंदाच्या क्षणीही तो आनंद व्यक्त करू शकत नव्हता. आधीच पियावर कोणीतरी लक्ष ठेवून होतं. त्यात आता ती प्रेग्नंट असल्याची बातमी बाहेर आली तर सर्व अवघड होऊन बसेल. स्नेहाची ड्यूट
डेट जवळ आली आहे. काका काकी नुकतेच हॉस्पिटलमधून घरी आलेले आहेत. सगळं काळजीत टाकणारं होतं त्यासाठी. त्यात पियाची आजची अवस्था बघून त्याला तिची आणखी जास्त काळजी वाटू लागली होती. तो डोळे बंद करून डोकं मागे टेकूनच शांत बसला होता. बाहेरून शांत दिसत असला तरी डोक्यात विचाराचं काहूर माजलं होतं. कुणाल पियाने मागून येऊन त्याला हाक मारली. त्याने तिचा आवाज ऐकला होता पण काही बोललाच नाही. "सॉरी, मी खूपच हट्टीपणा केला." त्याच्या खांद्यावर डोकं ठेवतच ती बोलली. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकत त्याला मिठी मारली आणि तसा शांत बसला. "कुणाल, बोला ना काहीतरी. तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय." "ठीक आहे, तुम्ही बोलाल तेव्हा आपण जाऊया." खट्टू मनाने ती बोलली. तिचा आवाज जड झाला होता. त्याने तिच्याकडे बघितलं. "सॉरी." तिने पुन्हा मान खाली घातली. त्यालाही आता वाईट वाटलं होतं. ती कधीच त्याच्याकडे काही मागत नव्हती. अगदी आताही तिने वेगळं काही मागितलंच नव्हतं. जे ठरलं होतं तेच करायला सांगत होती. तरीही तो तिला नकार देत होता. याचंच वाईट वाटलं. "सॉरी." तिच्या कपाळावर ओठ टेकवतच तो बोलला. "हे असं अचानक तुम्ही यासाठी तयार नव्हतात ना?" तिने मान खाली घातली. तिच्या मनात अजूनही हुरहुर होता. "तुझे विचार उगाच नको तिकडे पळवू नकोस. मी खूप हॅपी आहे. उलट विचार करतोय जेव्हा घरी समजेल तेव्हा काय होईल." तो खरंच खूप खुश होऊन बोलला. "कसलं टेन्शन आहे? प्लीज मला सांगा ना, की तुम्हाला असं वाटतं मी तुम्हाला समजू शकणार नाही किंवा कोणाला काही सांगेन." तिने त्याचा चेहरा दोन्ही हातामध्ये पकडला. त्याने तिच्या उंजळीत आपलं तोंड लपवून घेतलं आणि तिच्या हातावर आपले हात घट्ट पकडले. दीर्घ श्वास घेऊन त्याने मनात काहीतरी ठाम केलं. आधी मला सांग, तू इतका त्रास होत असताना तुला इथं का राहायचं आहे?" त्याने विचारलं. "तिकडे गेल्यावर तुम्ही नेहमी कामात असता आणि मी सुद्धा. किती दिवस आपल्याला असा निवांत वेळ मिळालाच नाही म्हणून." तिने उदास चेहऱ्याने सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं. किती साधी इच्छा होती तिची, फक्त त्याच्यासोबत वेळ घालवायची. "पण इथे माझ्यासोबत असूनही तू वानरसेनेला मिस करतेसच ना? किती फोटो पाठवतेस आणि दिवसातून 2-3 व्हिडिओ कॉल तर असतातच." डोळे मोठं करून तो बोलला. तिने मात्र जीभ दाताखालीच धरली. "मला सोडून तुमचा एक वेगळा ग्रुप आहे ना?" डोळे बारीक करून तो बोलला. तिने जीभ दाताखाली धरून गालात हसू दडवत नकारार्थी मान हलवली. आपली चोरी पकडली गेल्याचे भाव मात्र स्पष्टपणे दिसत होते. त्याला मात्र खूप आनंद झाला होता. त्यांच्यातलं बॉन्डिंग त्याला नेहमी सुखावून जायचं. "समजलं." लटक्या रागात तो बोलला. "सॉरी ना, तो ग्रुप फक्त इथले फोटो पाठवण्यासाठी बनवला होता. खरंच इथून गेले की तो डिलीट करणार. हे बघा, नावही दादा-वहिनी हनीमून स्पेशल असंच आहे." तिने मान्य करत सांगितलं. त्याने मनात डोक्याला हातच लावला. सगळे किती पागल आहेत याची जाणीव पुन्हा एकदा झाली. "म्हणजे आपण आज गेलो तर आजच तो ग्रुप डिलीट होणार?" तिच्या चेहऱ्यावरले बदल टिपत असताना विचारलं. तिने काहीशी नाराज होऊन होकार दिला. त्याने मनात नकारार्थी मानच हलवली. "तुला इतका त्रास होत असताना 1 आठवडा इथे राहायचं आहे?" त्याने विचारलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता, जो त्यालाही कधीतरी सुखावून जायचा आणि आत्तासुद्धा अगदी तसंच झालं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र त्याच्यासाठी खूप काही स्पेशल असायचा. "आपण डॉक्टरांना विचारू ना? वाटलं तर सागर दादांकडूनही नीट काळजी कशी घ्यायची ते विचारूया. म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि मी ठीक आहे. हे बघा, मला काहीच झालेलं नाहीये." स्वतःभोवती एक गोल फिरतच पिया बोलत होती आणि कुणाल फक्त तिला बघतच होता. "ठीक आहे, मी आधी बोलून घेईल, मगच काय ते ठरवूयात." तो आवाजात थोडी जरब आणतच बोलला. तशी तिने आनंदाने मान डोलावली. "तुम्ही सुद्धा काहीतरी सांगणार होतात ना?" तिने अचानकच गंभीर होऊन विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. विषय बदलण्याचा तिने प्रयत्न केला, पण ती पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून तिने आता जास्त काही विचारलं नाही. पण नाराज मात्र ती पूर्ण झाली होती. "मी सर्व मॅनेज करेन. तू नको काळजी करूस." तिचा नाराज चेहरा बघून तो बोलला. "मला माहीत आहे तुम्ही मॅनेज कराल, पण मला सांगा ना, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. अगदी इथे येऊनही रिलॅक्स वाटत नाही. आता तर काकासुद्धा ठीक आहेत. तरी तुम्ही का टेन्शनमध्ये आहात? काकांच्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्हाला काही समजलंय का?" तिने साशंक होऊन विचारलं. त्याने दीर्घ सोडला. "नाही, तसं नाही. पण तू उगाच टेन्शन घेशील ना, तितकं महत्त्वाचं नाही." तो तिला समजावत बोलला. "आणि तुम्हाला असं वाटतं तुमचा हा टेन्शनने भरलेला चेहरा बघून मला टेन्शन येत नसेल?" तिने विचारलं. तो तिच्याकडे बघू लागला. "खूप ओळखायला लागली ही आपल्याला." ही जाणीव पुन्हा एकदा झाली. "तुला माहीत आहे ना, काकांचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला." तो बोलता बोलता थांबला. तिने होकारार्थी मान हलवली. आता त्याचं लक्ष स्नेहाकडे गेलं. तिच्या मागे माणसं होती. त्यानं अर्धच सत्य सांगितलं.
पण पियाची नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिर होती. त्याच्या डोळ्यातलं चाललेलं हावभाव ती पकडत होती. नक्कीच इतकंच नाही, पण ठीक आहे. तुम्हाला मला सांगायचं नसेल तर मी फोर्स करणार नाही. काहीशी नाराजीने तिने सांगितलं आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. तिने विषय बदलला असला तरी आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती. त्याने मनातच सुस्कारा सोडला. आधी काहीतरी खायचं आणि नंतरच झोपायचं. त्यावर ती फक्त हुकारली. आपल्या सर्वांवर वॉच आहे पिया. तुझ्यावर, माझ्यावर, घरच्या सर्वांवरच. कोण करतंय त्याचा शोध मी नक्कीच घेणार. पण सध्या तरी मला माहिती नाही. कळतंय ना तुला मी काय सांगतोय ते? शेवटी त्याने खरं सांगितलंच. पिया काळजीने त्याच्याकडे पाहू लागली. सर्वांवर? तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. हेच मला नको होतं म्हणून सांगत नव्हतं ग. तुझ्या अशा अवस्थेत तू काळजी करत बसशील तर ते मला अजिबात चालणार नाही. तिचे बदललेले हावभाव बघून तो बोलला. तिने लगेच स्वतःला नॉर्मल करून घेतलं. असं असताना आपण इथे का आलो मग? आपल्याला तिकडे असायला हवं होतं. ती खूप काळजीने बोलली. तुला अचानक इथे घेऊन आलो आणि स्नेहाला घरातून बाहेर पडायला मनाई केली. म्हणून जे कोणी आहे ते नक्की गोंधळले असतील. त्याने सांगितलं. ती गप्प बसली. पिया, तू माझ्यावर कधीच नाराज होत नाहीस ना? कधीच हट्ट करत नाहीस ना? कधीच काही मागत नाहीस ना? हा माझ्यावर तुझा हक्क नाही का? त्याने काहीसा नाराजीनेच तिच्याकडे बघत विचारलं. ती गालातच हसली. मला जे हवं ते तुम्ही आधीच देता. मग मी कशाला काही मागू? तिने विचारलं. त्याने सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली. चल, आतमध्ये काही खाऊन घे आणि आराम कर, तो बोलला. तिने गालात हसत होकार दिला. बच्चा, तू माझ्या मॉमसारखी अजिबात नाही होणार नाहीस. जे काही पाहिजे ते डॅडला सांगायचा. तिच्या पोटावर हात ठेवून तो बोलला. तिला गंमतच वाटली. तिने टी शर्ट थोडं वर उचलून त्याचा हात पोटावर ठेवला. बेबी, तुला मी फील होतोय का? त्याने विचारलं. तिला हसूच आलं. अहो, इतक्यात काही होत नाही, ती गालात हसत बोलली. माहीत आहे, त्याला खूप वेळ आहे. पण तो आमच्यात नाही बोलायचं हं. आधीच सांगून ठेवतोय. तिच्याकडे चिडूनच बघत तो बोलू लागला. आतापासूनच? तिने बारीक चेहरा करून विचारलं आणि तेव्हा त्याने होकारार्थी मानच हलवली. तुमच्या बच्च्याचे हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही नेहमी असणार का? कामासाठी बाहेर असाल तर काय कराल मग? तिने ओठांचा चंबू करत विचारलं. त्याने मात्र तोंड वाकडे तिकडेच केलं. हे सर्व फोनवर कोणालाच नाही सांगायचं, समजलं? अचानक तिला आठवलं. ती ओरडूनच बोलली. अगं, हळू ओरडतेस का? आता 8 दिवस राहायचं झालं तर त्यांना सांगायला नको का? तो बोलला आणि मग नजर बारीक करून तिच्यावर रोखली. तिने बत्तीशी दाखवली. काय गोंधळ घालायचा असेल तो घाल. तू सांगशील तेच मी करेल. पण फक्त तेवढंच. बाकी गोष्ट मी मॅनेज करणार. त्याने हात वर करत सांगितलं. ती रागातच काळ्या म्हणून त्याला पुटपुटली होती. हां, तेच ते, काळ्या. माझ्या पिल्लाला तुम्ही दोघींची ती उलटी भाषा आणि हे काळ्या बोलायला शिकवलंस ना तर याद राख. त्याने बोट दाखवतच सांगितलं. मी नाही काय शिकवणार. तिने पुन्हा बत्तीशी दाखवली. तो अजून चिडला. ठीक आहे, मग मी आत्ताच सर्वांना फोन लावून सगळं काही सांगतो, म्हणत त्याने खरंच फोन हातात घेतला. अहो, असं नका ना करू. त्या सर्वांना सरप्राईज देऊयात ना प्लीज. ती बारीक चेहरा करून बोलली. तू कबूल कर, माझ्या बच्च्याला असलं काहीही शिकवणार नाहीस म्हणून. त्याने तोंड फुगवतच सांगितलं. तिला मात्र हसू येत होतं, पण तिने ते दाबून ठेवलं होतं. ते तेव्हाच बघू. ते तेव्हाचं तेव्हा बघूयात ना. पण तुम्ही आता मला इथे राहू दिलंत आणि फिरायला घेऊन गेलात तरच. तिनेही तितक्याच ठसक्यात त्याला सांगितलं होतं. मोहिते, तुला तर नंतर बघतो. आता मी फक्त सागरला सांगणार आहे. बाकी कोणाला नाही, त्याने ठाम सांगितलं. आधी मला झोपायचं आहे, नंतर तुम्ही बोलत बसा. तिने तोंड वाकडं करतच सांगितलं आणि आतमध्ये निघून गेली. खायला ऑर्डर करतोय, काहीतरी खाऊनच झोपायचं आहे, समजलं तुला? तो तिच्या मागोमाग आतमध्ये जात बोलला. तर प्रेक्षकांनो, कसा होता भाग? मस्त ना? चला मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट